एका मित्राच्या घरी जाण्याचा योग आला. त्याच्या घरी मांजर पाळलेलं होतं. संध्याकाळची वेळ होती. त्याची आरतीची वेळ झाली होती. आरती सुरू करण्याआधी त्याच्या मुलाने मांजर शोधून आणलं आणि खांबाला बांधून ठेवलं. आरती झाली आणि मांजर सोडून देण्यात आलं. मला आश्चर्य वाटत होतं की त्या मांजराचा काहीही त्रास नव्हता. ते बाहेर खेळत होतं, तरी त्याला घरात आणून त्या खांबाला बांधून का ठेवलं? उत्सुकतेपोटी मी मित्राला मांजराबद्दल विचारले. त्याचं उत्तर ऐकून तर मी उडालोच. म्हणाला, आमच्याकडे आजोबांपासून ही प्रथा आहे. आरती सुरू असताना मांजर बांधून ठेवायची. खोल्यात गेल्यावर जे समजले ते तर अजिबातच बुद्धीला न पटणारे होते. त्यांचे आजोबा दररोज सकाळ संध्याकाळ ध्यान साधना करायचे. त्यावेळी त्यांनी मांजर पाळले होते. ध्यान साधनेत एकाग्रता भंग होऊ नये म्हणून ते मांजराला खांबाला बांधून ठेवत होते. तीच प्रथा परंपरा म्हणून त्यांनी पुढे चालू ठेवली. ते मांजर मेल्यावर दुसरं मांजर आणून प्रथा चालू ठेवत होते. मुलगा ध्यान साधना वगैरे काही करत नव्हता, पण आरतीच्या वेळी मांजर बांधून ठेवावं लागत हे त्यांच्या मनावर बिंबलं होतं. कुठलाही सारासार विचार न करता, विवेकबुद्धी न वापरता अशा प्रथा अंधश्रद्धेपोटीच चालू ठेवल्या जातात. अशा प्रथांचा अंधश्रद्धा पाळणारे लोक समाजात काही कमी नाहीत. अंधश्रद्धा बोकाळण्याची अनेक कारणं आहेत. त्यातले सर्वात मोठे कारण इंग्रजांच्या काळात घडले. देश स्वातंत्र्यासाठी नुकतीच लोकांमध्ये जागृती होत होती. त्यावेळी इंग्रजांनी मोठ्या हुशारीने लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काही पडे लोकांना हाताशी धरून कर्मकांडांचा जोरदार प्रचार केला. कर्मकांड, पूजा, मंत्रविधी केले म्हणजे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे लोकांना वाटू लागले आणि लोक कर्मकांडाच्या वेखात अडकले. त्यावेळेपासून निरनिराळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा समाजात पसरल्या आणि त्या परंपरागत पुढे चालत आल्या. उदाहरणादाखल आपण सत्यनारायण पूजा घेऊ. सत्यनारायण पूजा केली तर धनधान्य, संपत्ती, संतती हे सगळं प्राप्त होतं असं पोथीत लिहिले आहे आणि पूजा न केल्याने, प्रसाद ग्रहण न केल्यामुळे नुकसान होते असे लिहिलेले आहे. मग काही जण फायद्यासाठी तर काही जण भीतीपोटी अशा प्रकारचे कर्मकांड करू लागले. पण सत्यनारायण पूजेचा खरा उद्देश कोणी लोकांना सांगितलाच नाही आणि अंधश्रद्धाळू लोकांनी तो समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यांना असेच वाटते की सत्यनारायण फोटोला हळद कुंकू, अक्षदा, हार, फुले, फळे इत्यादी अर्पण केले तर सत्यनारायण प्रसन्न, आता प्रगतीतला अडसर दूर झाला असे त्यांना वाटू लागले. किती हा अंधश्रद्धाचा पगडा. सत्यनारायण पूजेचा खरा उद्देश असा आहे की ज्या दिवशी यजमानांनी संकल्प घ्यायचा की आजपासून माझ्या पुढील आयुष्यात मी सत्य बोलेन, सत्य वागेन, सत्याचे आचरण करेन, हे व्रत धारण करीत आहे. हा संकल्प घेताना त्या सत्यनारायणावर आपली श्रद्धा हवी, पण हे करताना कोणी दिसत नाही. श्रद्धा व अंधश्रद्धा या दोन्ही क्षेत्रांना विभागणारी रेषा थोडी झुलती असते, कधी इकडे तर कधी तिकडे. बऱ्याच जणांचा घोळ उडतो. आपण आपली विवेकबुद्धी वापरून विज्ञानाची कसोटी लावली तर आपल्याला त्यातला फरक नक्कीच कळेल. अंधश्रद्धेचं अजून एक उदाहरण देता येईल, ते म्हणजे गंगेत आंघोळ केली की पापक्षालन होते, पाप धुतले जाते. ही किती मोठी अंधश्रद्धा आहे. यासाठी उदाहरण दाखल मी एक महाभारतातीलच एक गोष्ट सांगतो. महाभारत युद्ध संपल्यावर युधिष्ठिर आपले 4 भाऊ व द्रौपदीसह तीर्थयात्रेला जाण्यास निघाले. श्रीकृष्णालाही बरोबर नेण्याची त्यांची इच्छा होती, म्हणून ते श्रीकृष्णाकडे आले व त्याच बरोबर चालण्यासाठी आग्रह करू लागले. परंतु श्रीकृष्णाला काही आवश्यक काम असल्यामुळे त्याने सर्वांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि एक मातीचा कमंडलू देऊन तो म्हणाला, मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, परंतु तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्री, सरोवर, नदीमध्ये स्नान कराल त्या प्रत्येक ठिकाणी स्नान करताना हा कमंडलूही बुडवत जा. धर्मराजाने तो कमंडलू घेतला आणि ते सर्व तीर्थयात्रेस रवाना झाले. काही दिवसांनी परत आल्यावर प्रथम श्रीकृष्णाकडे गेले. तो कमंडलू देऊन युधिष्ठिर म्हणला की
आपल्या आज्ञेप्रमाणे हा कोमंडलू प्रत्येक तीर्थक्षेत्री बुडवून आणला आहे. अरे वा, मलाही हेच हवे होते, असे म्हणून श्रीकृष्णाने तो कमंडलू जमिनीवर आपटून त्याचे तुकडे तुकडे केले आणि एक एक तुकडा प्रसाद म्हणून प्रत्येकाला वाटून खाण्यास सांगितले. प्रत्येकाने तो तुकडा जिभेला लावताच कडू लागल्यामुळे थुंकून दिला. ते बघून श्रीकृष्ण म्हणाला, काय झालं? कडूच आहे का अजून? एवढ्या पवित्र स्थानावर स्नान करून आणलं तरी कडूच कसा? युधिष्ठिर म्हणाला, काय कृष्णा, असं कसं होईल? फक्त धुतल्याने त्याचा कडूपणा कसा जाईल? श्रीकृष्ण, असं जर आहे तर मग मला सांगा, तीर्थस्नानाचा बाह्योपचार करून आपल्या अंतःकरणाची स्वच्छता कशी होईल? खरं तर अध्यात्मात उच्च आदर्श आहेत, त्यात विज्ञानही आहे. हिंदू धर्मात अध्यात्म हे अंतःकरण आत्माच्या स्वच्छतेसाठीचा उपचार आहे. कर्मकांड हे एक फक्त माध्यम आहे. पूजा करताना एखादी वस्तू कमी असली तरी लोकांना चालत नाही. भीती वाटते काही लोकांना की एखादी वस्तू कमी पडली तर देव आपलं काही वाईट करेल की काय? जे साहित्य भटजींनी लिहून दिले ते साहित्य तो आवर्जून कुठूनही उपलब्ध करून आणण्याचा अट्टहास करणे म्हणजे अंधश्रद्धाच. बाह्योपचार वरवरचं कर्मकांड यामुळे पुण्यलाभ होतो ही अंधश्रद्धा. पण कर्मकांडाच्या माध्यमातून आत्मशुद्धी करण्याची तयारी म्हणजे श्रद्धा. या व्यतिरिक्त समाजात कितीतरी अनिष्ट चालीरीती, रूढी, दुष्ट परंपरा या अंधश्रद्धे पोटी चालत आल्या आहे, ज्या समाजासाठी घातक आहे. त्या नष्ट करण्यासाठी समाज प्रबोधनाची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन अशा कार्यांसाठी हातभार लावला पाहिजे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.